माने व त्यांचे पती अर्जुन कदम हे या व्हिडिओमध्ये दिसतायत। खरं तर अर्जुन कदम हे एक निलंबित पोलीस अधिकारी असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे। तशी कोर्टात केस गेले 3 महिने सुरू आहे, पण कलेक्टर मॅडमचे पती असल्याने कोणतीही गंभीर कारवाई नाही असा सूर लोकांमध्ये उमटतोय। असं जर खरंच असेल तर हे अतिशय गंभीर आहे। त्यांच्या फोटोज व व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय व्हायरल होत आहेत व त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत। अप्पे रडायचे काय त्यात? इकडे इकडे बस बस इथे बस सावकाश बस। अगं रडतीये काय? नाही लक्ष द्यायचं, गप जरा। पाणी पाणी सावकाश। वहिनी कुणी बातमी दिली असेल? सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या चॅनलला लागली होती न्यूज? बातमी सगळ्याच चॅनलवर सुरू आहे भाऊजी। मुद्दा हा आहे की आप्पी शेतात येणार होती तुमच्याकडे डबा घेऊन, हे फक्त घरातल्या लोकांना माहित होतं। मग ह्याची टीप पत्रकार लोकांना कशी कळाली? त्यांना टीप मिळाल्याशिवाय त्याचा फोटो काढायला येणार नाही। अपर्णा नको रडू सागं, शांत हो ना। अहो ताई, असं कसं शांत राहायचं? प्रामाणिकपणे काम करते मी माझं, आणि हे असले असले घाणेरडे आरोप का सहन करायचे मम्मी? आणि कामाबद्दल काही असेल तर बोला की म्हणावं, मी बाकी सगळ्या गोष्टींना खंबीरपणे सामोरी जाऊ शकते, पण या असल्या नाही। आता तू चांगलं काम करते, तुझी प्रगती होतीये म्हणजे कोण ना कोणतरी आडवं येणारच की। कोण ना कोणतरी नाही कदम, तो ढोबळेन ती मनी मावशी। वहिनी मी तुम्हाला सकाळी म्हणलं ना माझा आणि दादाचा डबा द्या आप्पीकडे पाठवून म्हणून, त्यावेळी दोघं बसले होते ना तिथंच, त्यांनीच दिली असणार टीप। आप्पी अगं अशा खोट्या बातमीने काय फरक पडतो? बाबा फरक पडतो, कारण खूप हुशारीने दिली आहे ही बातमी। या सगळ्याचा परिणाम काय होईल माहितीये? मीडियामुळे आणि पब्लिकमुळे कोर्टावर प्रेशर येईल, आणि त्यामुळे कदाचित भाऊजींना लवकरच जेल होईल। ए आप्पे शांत हो, असं काय नाही होणार, आपण काहीतरी करू ना, मार्ग काढू आपण काहीतरी। हा चल तू आतमध्ये चल, फ्रेश हो, चल आवरून घे। आता कोणाला फोन करतोस अर्जुन? दादा आप्पी अशी खचली ना, त्यातून तिला एकच माणूस बाहेर काढू शकतो, बाप्पू। बाप्पूंना फोन करतो। या दोघांच्या मागे काय लागलेलं असतं ना, काही कळतच नाही। खरंच जोवरी मनीन संकल्प घरात आहेत ना, तो रोज काय ना काहीतरी असं घडणारच बघ। येतो म्हणले बाप्पू थोड्या वेळ। बरं झालं। अर्जा पिऊ म्हणते ते खरं होईल का? नाही नाही कदम, तसं झालं तर मलाच नाही चालणार, मलाच नाही जायचं जेलमध्ये। आता घरात परिस्थिती काय बघता ना तुम्ही, या परिस्थितीत तुम्हाला सोडून आप्पीला सोडून मला नाही जायचं। मी ये म्हणून आत्ता मनी मावशी गप आहे, आता आप्पीचं माझं डोकंच झालं ना, काय करायचं काय नाही। तू पहिला शांत हो बघू, अरे त्यांना बी हेच पाहिजे। अर्जुन, पिन्या काका म्हणते ते बरोबर आहे, तू शांत डोक्यानं विचार करून यातनं मार्ग काढ, आणि तू जर असा खचलास तर अपर्णाला कोण आधार देणार? जा अपर्णाशी बोल। मला भाऊजींचीच काळजी वाटते, कसं सांभाळतील ते स्वतःला जेलमध्ये गेल्यावर। काय हो, सकाळी तुम्हाला लई त्या रुक्मिणीचा पुळका आला होता है ना? बायको ती माझी, मला काय हाऊस नाही आली तुमची बायको मला म्हणून घ्यायची। सरकार म्हणत सरकार, स्वतःच्या पोरानेच कोंडू घातलाय आणि म्हणत सरकार। सारखा विषय काढलाच पाहिजे का? का जमतं का काय? हा हे बघा, घराच्या बाहेर मीच तुमची बायको आहे हे ध्यानात ठेवा। फार दिवस टिकणार नाही, एक दिवस आर्जा आणि आप्पी नक्की शोधून काढते। त्या आप्पीचं कौतुक मला नका सांगू, तिला तर मी अशी जाग्यावर आणणार आहे ना, तर बघाच। तिचं काय आता? तिचं काय, अहो तिनीच माझा लय अपमान केलाय, मला सळो की पोळो केलं होतं, सोडणार नाही अशी मी तिला। हा तुम्हाला रोज कोणाच्या तरी नावानं खडं फोडायचेच असतात,
सकाळी रुक्मिणीचं वाईट करायचं असतं आणि संध्याकाळी आप्पीचं. हळू 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 बोलायचं. इथं त्या खिडकीसमोर उभं राहून बोंबलायचं नाही मोठ्यानी. तुम्हाला मी मागच सांगितलं की त्या रुक्मिणीमुळं माझ्या आयुष्यात लय हाल झाल्या. हे सगळं मला 40 वर्षापूर्वी मिळायला पाहिजे होतं. ते सगळं तिनं हिरून घेतलं. आणि त्या अप्पीनं माझ्या बंटेशी ठरलेलं लगीन मोडले आणि मांडवातून पळून गेली. माझं पोरग परक झालं, कळलं का तुम्हाला? म्हणून त्याचा बदला घेताय वय. तुम्हाला काय समजायचं ते समजा. काय मिळणार नाही तुम्हाला यातनं. कोण सांगते बघा. करून सवरून भागला आणि देवपूजेला लागला. आता तुम्ही बुंबलू नका, तुम्ही सुद्धा खिडकीतच आहे. कुणी ऐकलं ना तर बाजार उठेल. माझी काय अवस्था झाली आहे बघा, म्हणून सांगतोय तुम्हाला. मला अजिबात अक्कल शिकवायची नाही, सांगून ठेवते. मला काय पाहिजे ते मी करील. हा, अजिबात मधी पडायचं नाही. फक्त तुला सांगितलंय ना तेवढं नाटक करायचंय. त्या आप्पीची बी ट्यूट्यू तो आरजा आहे ना तवरच चालणार हाय. म्हणजे बातमी नाही बघितली का काय? अच्छा, म्हणजे त्याच्या पाठीमागं तुम्हीच आहे का? या आरजाला लवकरात लवकर जेलात पाठवते आणि त्या आप्पीचा कसा घाम काढते ना ते बघाच. उठुशी आहे ती. उठुशी? तिला अक्कल नव्हती का? मग कशाला ती म्हणली जाऊ द्या अर्जुनला जेलात म्हणून? हा, चांगलं करत नाही हा तुम्ही. वा 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 वा. आणि तुम्ही जे काही दिवं लावल्यात ते जर सांगितलं ना आप्पीला आणि अर्जुनला, मग ते ठरवत्याल काय चांगलं आणि काय वाईट ते. काय एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे आपलं ठरलंय ते ठरलंय. असंच नाटक चालू ठेवायचं. विषय संपला. हा, अर्जा एकदा जेलात गेला मग मात्र या मावशीला रान मोकळच. आप्या, तू एक अधिकारी आहेस, प्रामाणिकपणे काम करणारी अधिकारी आहेस. तुझ्यावर अशी चिकलपेक होणारच आहे. अहो बापू, माझ्यावर होऊ देत की, पण हे असं वैयक्तिक. बापू, आणि याच गोष्टीचा ना मला सगळ्यात जास्त राग येतोय. मला वाईट वाटते हो. माझी काहीतरी नाती आहेत ना. आणि मी माझ्या नवऱ्याला शेतावर डबा द्यायला गेले होते आणि तेही माझं काम संपवू ना. बापू, अहो त्याला डबा देण्याच्या आधी मी एका तालुक्याला भेट द्यायला गेले होते. आपली हिरकणी योजना आहे ना, त्यासाठी मला काही दवाखाने जोडायचे. माझी त्यासाठी धडपड सुरू आहे. ते सगळं काम उरकून गेले ना मी. आणि बापू, मी माझं काम किती प्रामाणिकपणे करते हे मी आता लोकांसाठी सिद्ध करायचंय का? आतापर्यंतच्या माझ्या कामाची किती माहिती घेतली आहे लोकांनी, घेतली. आणि आता हे तुम्हाला माहिती आहे घरातली परिस्थिती सध्या काय, तरी पण मी माझं काम चोखपणे करते. बापू, एकदा का ऑफिसला गेले ना की माझ्या डोक्यात कुठलेच विचार राहत नाही. मी फक्त काम एक काम करते. मी कलेक्टर आहे, पण मी फक्त कलेक्टर नाहीये ना. मी कोणाची तरी मुलगी आहे, मी कोणाची तरी सून आहे, मी कोणाची तरी बायको आहे. नाही आप्या, थांब. मी अगं इथंच तर चुकतंय. अगं त्यांच्यासाठी तू फक्त कलेक्टर आहेस. म्हणजे तू मुलगी म्हणून, सून म्हणून, बायको म्हणून तू तुझी कर्तव्य पार पाडली काय, नाही पाडली काय, ते तुला कलेक्टरच्या जागेवर ठेवूनच बघतायत. त्यांच्यासाठी तू फक्त कलेक्टर आहेस. आणि आता तू या गोष्टीपासून लांब नाही जाऊ शकत. आणि कितीही लांब पळायचा प्रयत्न केलास ना आप्या, तर तुझी जबाबदारी, तुझी पाठ कधीच सोडणार नाही. आप्या, एक गोष्ट लक्षात ठेव, जसे कौतुक करणारे वाढतात का नाही, तसे निंदा करणारे पण वाढतात. या सगळ्यांना एका वेगळ्या थरावर जाऊन तुला तोंड द्यावंच लागणार आहे. मी करेन बापू प्रयत्न. आप्या, अगं जंगलात जर हरणाच्या पाठीमागे वाघ लागला ना, तर हरणाला माहित असतं वाघ आपल्या पुढे वेगानं धावू शकत नाही, पण तरीही ते वाघाच्या तावडीत सापडतं. का माहितीये का? का? ते भीतीपोटी स्वतःची क्षमताच विसरून जात. किती संकट आली ना आप्या, स्वतःची क्षमता विसरू नकोस बाळ.
आणि मला खरं खरं सांग, बातमीची भीती वाटतेय का या बातमीमुळं अर्जुन जेलमध्ये लवकर जाईल याची भीती वाटतेय? त्याची पण काळजी वाटते हो बापू. आता सध्या सगळ्यात जास्त मला अर्जुनची गरज, आणि फक्त मला नाही अख्ख्या घराला सध्या त्याची गरज आहे. सरकार म्हणे मावशी यांनी जो काही गोंधळ घालून ठेवला ना, तो गोंधळ फक्त आणि फक्त अर्जुन सोडवू शकतो, बाकी कोणी. बापू मी खरंच सांगते, त्याच्या केसमध्ये मी खरंच कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही केला. तुम्हाला माहिती आहे की सगळं. पण बापू हे तितकंच खरंय, जेव्हा जेव्हा मला कळतं ना त्याच्या केसची तारीख दिवसेंदिवस पुढे ढकलते, मला आतून लय बरं वाटतो. का कोणाच ठाऊक असं वाटतं की अजून पुढे पुढे सरकत राहावं सगळं. बापू 7 वर्ष काय, मी 7 सेकंद सुद्धा त्याला सोडून नाही राहू शकत बापू. खरंच सांगते, त्याचं माझ्यावर लय प्रेम आहे आणि माझंही त्याच्यावर लय प्रेम आहे. 7 वर्ष त्याची कशी राहू तेच कळत नाही मला. आणि मग त्यात असं काही घडलं ना की मला भीती वाटायला लागते. मला असं वाटतं की अर्जुन मला आता सोडून जाईल. पण मग नंतर डोक्यात विचार येतो की तू चुकलाय आणि मग त्याच्या चुकीची त्याला शिक्षा मिळायलाच पाहिजे ना. असं करून कसं चालेल. पण मग नंतर मनात परत विचार येतात की मग अर्जुन अप्प्या, शांत. हे बघ, अशा वेळी फक्त तू तुमच्या प्रेमावर विश्वास ठेव. अगं, या लढाईत ना तू जिंकणार आहेस ना अर्जुन जिंकणार आहे. तुमचं प्रेम खरं आहे ना. अप्प्या, तुला सांगतो, या लढाईत फक्त आणि फक्त तुमचं प्रेमच जिंकणार आहे. हो. अर्जुन, अरे मला कसं तरीच वाटतंय बघ. अरे कायम मी तुझ्या मागे असते, ये अर्जुन तेल लावून देते म्हणून. मग कस तरीच काय तवा. आणि आजपर्यंत काय तू कमी वेळा तेल लावलंय माझ्या डोक्याला? अरे ते वेगळं असतं अर्जुन. काय वेगळं पडतं? प्रत्येक वेळी आईनेच करायचं का? लेकांना नाही करायचं? तसं ना बरं. मग कसे काके, मला एक सांग, ह्याच्या मागच्या टायमाला तुझ्या डोक्याला कुणी आणि कधी तेल लावून दिलं होतं का? नाही आठवत बाबा, लग्न झाल्यापासून तर नाहीच. आणि तू सरकारांना आजपर्यंत किती वेळा तेल लावून दिले? अर्जुन, अरे ते सरकार आहेत. हेच हेच काके, आप्पी तुला हेच सांगत असते. आजपर्यंत केलास की सरकारांचा विचार? आता तरी स्वतःच कर. खरंच आप्पीला वळखायला मी लई चुकले बघ. अरे ते म्हणतात ना की पडत्या काळात कळतं आपलं कोण परकं कोण. मला वाटायचं ही पोरगी किती तोंडवर करून बोलती. पोरीच्या जातीनं कसं शांत राहिलं पाहिजे, ऐकून घेतलं पाहिजे. पण आता कळतंय आप्पीला भारी आहे ग काके, म्हणून तर तिला सोडून जावंसं वाटत नाही ना. अर्जुन, मी ऐकली ती बातमी. पण आता जावं लागणार काके. पेपरमध्ये ते मीडियामध्ये लय दंगा झालाय, त्यामुळे केसचा निकाल लवकर लागेल असं वाटतंय. म्हणून तुला भीती वाटते का? हो काके, अगं त्यामध्ये आप्पीवर आरोप केलेत कसले कसले. हे बघ, तिच्या कामावर बोट ठेवायला जागा नाही ना, म्हणून असले असले आरोप करते ते लोक. काके, मी वाईट नवरा आहे का ग? अजिबात नाही. आहे का? आजपर्यंत आप्पीला फसवत आलो नुसतं. लाच घेत आलो, तिच्यापासून लपवत आलो, फसवत आलो. तिची सही घेतली, तिला फसवून कदमांच्या नावावर जमीन करण्यासाठी काय काय केलं, किती झोल केले काय. म्हणून ही परिस्थिती आली. म्हणून ह्या टायमाला अटक होती आम्हाला. माझं बाळ जन्माला येईल आणि मी कुठं असेल? जेलमध्ये. अर्जुन, हे बघ, तरी बी असा विचार सुद्धा मनात आणायचा नाही, सांगून ठेवते. असं कसं म्हणतेस तू काकी? अर्जुन, तू आप्पीच्या डोक्याला तेल लावून दिलंस ना?
मग कायम देतो. हा तोच मुद्दा आहे बघ. अरे माझ्या डोक्याला लग्नानंतर आज पहिल्यांदा तेल लागतोय, पण आपीचं तसं नाही ना, कारण तिला तुझ्यासारखा नवरा मिळालाय. हो काकी, पण फक्त तेल लावून दिलं म्हणून काय चांगला नवरा होतो का मी? अरे बाबा तेवढंच नाही अर्जुन. अरे आता हे बघ, बाळणपणात तू तिची किती काळजी करतोयस. ती कलेक्टर व्हावी म्हणून तिच्या पाठीशी उभा राहिलास खंबीरपणे. आणि तवाच नाही, कायम तू तिच्या पाठीशी उभा राहतोस. म्हणून तुलाही चांगला नवरा आहेस. म्हणजे इथून पुढे पण मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे असं म्हणतेस तू? अर्जुन एक गोष्ट लक्षात ठेव बर का, तू तिची ताकद आहेस आणि ती तुझी ताकद आहे. हा हो काकी. सरकार म्हणतात तेच खरं आहे बघ अर्जुन. मी नाही खमकी. अरे माझा स्वभावच नव्हता ते कधी. पण आपीचं तसं नाही बर का. अरे तिनं या घरासाठी काय काय केलंय. तिनं वंसांना खोलीतनं बाहेर काढलं, त्यांचं लग्न लावून दिलं. अरे तुम्ही घर सोडून चालला होतात तेव्हा परत सगळंच तिनं घर जुळवून आणलं. अरे तुझ्या भ्रष्टाचाराचं कळलं तेव्हा विनूभाऊजींची किती वाईट अवस्था झाली होती. पण त्यावेळेला तिला सुद्धा त्रास होत होता, पण तिनं स्वतःलाही सांभाळलं, विनूभाऊजींना पण सांभाळलं. म्हणून म्हणते बघ अर्जुन, तू फक्त तिच्यासाठी उभा राहा. बाकी सगळं करायला ती लई समर्थ आहे. काकी थँक्यू. खरंच थँक्यू. मला चार्जेस केलास तू. हे बघ तुझ्या डोक्याला तेल लावून झाले. आता एक काम करतो, तुझ्या हाताला आणि पायाला तेल लावून देतो. तळव्याला तेल लावलं ना डोळे गार पडते, डोळे झोपले बाहेर लागले. नको बाबा नको अर्जुन. अरे अजून झोपले नसतील आणि मी गेल्याशिवाय की त्यांना झोप लागायची नाही. मी जाते. सरकारने लय मोठी चुकी केली काकी. असं वाटतंय हे सरकार माझं नाहीत. गेले बापू? हा बस 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 जाऊ. तू काळजी करू नका. म्हणजे आता केसला स्पीड लागेल जरा, बहुतेक निकाल लागेल लवकर. मलाही आता असंच वाटतंय. तर तू खमकी राहा, तू स्ट्रॉंग राहा. काय तुला सांगायची गरज नाही खरं तर. आणि बघ मी जेलमध्ये जायच्या आधी सगळं होईल तेवढं ओके करून जातो. तू नुसतं सोबत असलंस ना तरी असं वाटतं की तू सगळं ओके करशील. पण नसणार आहे ना मी नसणार आहे थोडे दिवस, म्हणजे जास्त दिवस. आधी एवढं काय जाणवायचं नाही, पण मग अशी पिऊ वहिनी म्हणल्या कोर्टावर प्रेशर येईल, केस लवकर लागल, निकाल. त्यामुळे जरा स्ट्रॉंगली जाणवलं, बाकी नाही. आणि म्हणूनच मी पण डिस्टर्ब झाले. अरे तुला सांगू का अप्पे, तू घेशील समजून सगळं. म्हणजे काळजी घेशील बाळाची, तुझी स्वतःची. मी आजपर्यंत जगात बघितलेली सगळ्यात स्ट्रॉंग बाई आहेस तू. त्यामुळे मला काळजी नाही बाळाची, तुझी. मी डोक्यात फक्त एवढं ठेवतो, माझी आप्पे आहे तिथं, बस. आप्पे अगं येडी काय, राडा बिडायचं नाही ग असं. अगं उलट भारी आहे माहितीये का, मी चाललोय जेलमध्ये ते भारी आहे. हा खरंच चांगलं आहे. अगं सगळेजण काय म्हणतात माहितीये का, लांब राहिलं की प्रेम वाढतं. आता आपलं आधीच एवढं केवढं होतं कोणाच ठाऊक. बस रे. तू काय म्हणणार होतीस काहीतरी? एवढंच? सगळं शब्द सांगायची गरज नाही. हे भारी आहे. बापूंना बोलवलं पाहिजे, दिवसाआड नाही तर रोज.
बापू येऊन गेले की पोरगी खुलती आहे, पप्पीच देते डायरेक्ट. हा गौपणा करू नकोस. पण खरंच आहे, बापूंना भेटले, त्यांच्याशी बोलले ना, माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला मिळतात. आपे एक विचारू का ग? हे तू हसशील, मी होईल का ग बापूंसारखा बाप? अर्जुन अरे तू लई भारी बाप होणार आहेस खरंच. बरं आपे, एक काम करायचं, उद्या प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, सगळ्यांना ठणकावून सांगायचं अर्जुनने जो काय गुन्हा केलाय त्याची शिक्षा तो बघणार आहे, ह्यात माझा काही संबंध नाही. अर्जुन नाही आपे, बघ आजपर्यंत माझ्यामुळे तुला जणांचं ऐकलंय, आता इथून पुढे तू ऐकावं अशी माझी अजिबात इच्छा नाही. हे बघ, तुझी काय चूक नाही ना, तर तू ऐकून घ्यायचं नाही. बाकी केसचा निकाल लागेल तो बघू काय असेल. ठीक आहे, मी करते. जेलमध्ये जायच्या आधी ना आपे, मला एक महत्वाचं काम करायचं आहे ग. काय? त्या संकल्पचा आणि मनीमावशीचा बंदोबस्त करायचा आहे कायमचा. म्हणजे तू नेमकं काय म्हणतोयस? काय करायचं? म्हणजे ना, जे काय आहे ना त्याचा सोक्षमोक्षच लावायचा आहे. त्याची सुरुवात उद्यापासूनच करणार आहे मी. बघतो